सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नास्ति विघ्नानां या कुन्दे देवै सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुनिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय. चातुर्मासानिमित्त आपल्या उपासना केंद्र भोईरवाडी या ठिकाणी कल्याण इथे या वर्षी आपण चिंतनासाठी ग्रंथराज दासबोध हा ग्रंथ घेतलेला आहे. त्यातला दशक 5वा समास 2रा सुरू आहे. गुरु कुणाला म्हणावं, सद्गुरु कुणाला म्हणावं असा विषय आहे. 14 विद्या 64 कला शिकवणारे गुरु आहेत. म्हणजे आपलं पोट कसं भरायचं हे शिकवणारे गुरु आहेत. त्यांना गुरु म्हणतात, पण सद्गुरु म्हणत नाही. मग गुरु आहेत, त्यांचे अनेक शिष्य आहेत, पण जर ते आपल्या शिष्याला योग्य असं वळण लावत नसतील, त्यांना काही शिस्त, जीवनाची शिस्त, साधनेची शिस्त अशी काही लावत नसतील, असं बोललं तर त्या शिष्याला काय वाटेल? आपले शिष्य निघून गेले तर मग कुठं आपला कसा चालायचा? असं ज्याला शिष्याची भीड वाटते, समर्थ म्हणतात, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याच्यावे. ओवी क्रमांक 27 सुरू आहे. इकडे ह्या खुर्च्या बघा, ह्या गाड्या तिकडे घेऊन जा पाहिजे. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि सेखी भीड करी घात घेणा. काय म्हटलं? कालचा विषय थोडा 2 ओव्या कालच्या घेतो ना, आजच्या सुरू. जैसा वैद्य दुराचारी म्हणाले, वैद्य दुराचारी कसा? केली सर्वस्वे बोहरी, सगळं त्या आपल्याकडे आलेल्या पेशंटचं लुटून घेतलं. आणि भीड कशाची आहे? हे कमी झालं तर काय करा? मग विचारतोय काही खाल्लं चालेल का? म्हणजे काही खाल्लं तर चालेल. मग एकाने त्याला विचारलं, करा व याला काही खाल्लं तर कसं चालतंय? म्हणजे जाणार कुठे? आपल्याकडे यायचं आहे, आपला धंदा चालू आहे. अरे म्हणले त्याला सांगायचं, हे औषध तू घेतलं नाही, पथ्य पाळला नाही तर माझ्याकडे नाही आला तरी चालेल. म्हणजे तुम्ही जर त्या आपल्याकडे येणाऱ्या पेशंटला शिस्त नाही लावली तर काय कामाचं आहे? म्हणजे वैद्य जो आहे
त्याचा मुख्य हेतू काय पाहिजे की माझ्याकडे आलेला पेशंट पुन्हा माझ्याकडे येऊ नये, म्हणजे तो बरा होऊन घरी जावा, असा हेतू असावा त्याचा. आमच्याकडे पंढरपूरला एक आयुर्वेदिक वैद्य आहे. ते सांगतात मी दिलेलं औषध तुम्ही घ्या, पुन्हा माझ्याकडे यायची वेळ येऊ नये तुमच्यावरती. हां, म्हणजे असं म्हणणारे वैद्य कमी काय, माझ्याकडे येऊ नका याचा अर्थ काय, माझ्या ह्या औषधाने तुम्हाला गुण येईल, तुम्हाला माझ्याकडे मात्र पथ्य तुम्ही पाळले पाहिजे. मग इतकं आत्मविश्वासपूर्वक सांगणारा तो वैद्य असावा. तसे गुरु कोण आहेत? सद्गुरू. शिष्याला काय वाटेल याची भीडभाड ठेवत नाही. तुला ही असे शिस्त पाळावी लागेल म्हणजे असं कठोरपणे सांगणारे, पण शुगर कोटेड, म्हणजे गोड भाषेत, पण ती शिस्त त्याला लागायलाच पाहिजे. काही वेळेला रागवणं आहे काय. संत रागवतात म्हणजे काय, कसे रागवतात? क्रोध असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी, जैसे काटे फणसावरी वरी काटे आतगरे, असे संत असतात. कालची शेवटची ओवी आपली अशी आहे, तैसा गुरु नसावा. कसा नसावा? जेणे अंतर पडे देवा, म्हणजे आपलं आणि देवामधलं अंतर कमी करणं हे गुरुचं काम आहे. मग असा गुरु नको की ज्यामुळे आपल्या आणि देवामधलं अंतर वाढेल. भीड करून या गोवा घाली बंधनाचा श्रीराम. त्याला उलट त्या मायेतच गुंतून राहिला तर त्यातनं बाहेर कसा काढणार तो? मग कसा असावा? जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान, म्हणजे जो गुरु आहे त्याला ब्रह्मज्ञान पाहिजे का नाही? त्याला नसेल तो शिष्याला काय शिकवणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठनं येणार? म्हणून जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन, आणि देह आहे तोपर्यंत देवाची सेवा करायचीच आहे ना. म्हणजे ज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं म्हणून काही देव गुंडाळून ठेवायचे नाहीत का नाशिकला नेऊन सोडायचे नाहीत. ब्रह्मज्ञान झालं तरी देवाची पूजा पूर्वी साधक अवस्थेत करत होता तशी करायचीच आहे, पण ती ज्ञानपूर्वक करायची. आणि म्हणून स्थूल क्रियेचे साधन तोची सद्गुरू निधान दाखवे डोळा श्रीराम. तोच खरा सद्गुरू ज्याला स्वतःला ब्रह्मज्ञान आहे आणि ही स्थूल देहाच्या माध्यमातून करायची क्रिया कशी आहे की ज्या क्रियेच्या योगाने तो परमात्मा भेटेल, असं कर्म कर की ज्या कर्माच्या योगाने देव भेटेल. ते सांगणारा कोण आहे? तो सद्गुरू. श्रीराम समर्थ श्रीराम. देखणे दाखविती आदरे, मंत्र पुंकिती कर्णद्वारे, इतकेच ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता श्रीराम. नुसतं काहीतरी चमत्कार करायचा. हवेतनं काय म्हणले अंगारा काढला, हवेतनं काय म्हणले मनगटी घड्याळ काढलं का, रत्न काढलं का, हार काढलं. चमत्कार दाखवत आहेत आणि लोकाला भुलवतायत. काय? देखणे दाखविती आदरे, मंत्र फुंकिती कर्णद्वारे, म्हणजे या तुमच्या कानात मंत्र सांगतो. गजानन महाराजांच्या पोथीत आहे. नुसता कानात मंत्र सांगितला म्हणजे का गुरु होतो का? मंत्र फुंकिती कर्णद्वारे, इतके ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता श्रीराम. तो गुरुही बुडून जातो आणि शिष्यही बुडून जातात. म्हणजे कसे? एकाने नवीन नाव घेतली, नवीन नाव चालवायला लागलाय, लोकांना वाटलं बरं झालं त्या सगळ्या जुन्या फुटक्या म्हणजे जुन्या नावेत बसण्यापेक्षा या नावेत बसूया, किंवा नवीन चांगली बस आहे, ड्रायव्हर पण नवीन कपडे बिपडे घालून आलेला आहे, म्हणले बरं आता ह्याच्यात बसूया. नारळ फोडला आणि काय म्हणतो, वा वा म्हणले, तुम्ही भाग्यवान आहे, मी पण भाग्यवान आहे. तुम्ही भाग्यवान कसे? या नवीन गाडीत पहिल्यांदा तुम्ही बसतायत म्हणून तुम्ही भाग्यवान. मी भाग्यवान कसं? मी पहिल्याच दिवस आहे माझा गाडी चालवण्याचा. आता कुठे जाऊन धडकेल काय बरोबर आहे? तुला अनुभव नाही, प्रॅक्टिस पाहिजे का नाही?
तसा नावाडी आहे, याला नाव चालवता येत नाही तर काय, तोही बुडेल आणि बाकीच्याला बुडवेल. देखणे दाखविती आदरे मंत्र पुंकिती कर्णद्वारे, इतकेच ज्ञान ते पामरे अंतर्ली भगवंता श्रीराम. बाणे तिची खूण तोची गुरु सुलक्षणा, तेथेची बाणे तिहीची खूण तोची गुरु सुलक्षणा, तेथेची रिघावे शरण अत्यादरे मुमुक्षु सुमुक्षे श्रीराम. तुम्ही ते मागे खुर्ची घेऊन बसा, सगळ्यात मागे, तुम्हाला ऐकायला येईल तिथे बसलात तरी. म्हणजे मूल रडायला लागलं तर पटकीने बाहेर जरा हवेत घेऊन जाता येईल. बाणे तिहीची खूण तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण अत्यादरेशे श्रीराम. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, परिविषय लोलंगता, ऐसे गुरुची निसार्थकता होणार नाही श्रीराम. म्हणजे गुरुला ब्रह्मज्ञान पाहिजे, ते ब्रह्मज्ञान सामान्य माणसाला सांगता आलं पाहिजे, त्याच्या मनामध्ये रुजवता आलं पाहिजे. म्हणजे शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती ही तिन्ही झाली तर तो शिष्य तयार होईल. नुसतं शास्त्रप्रचिती, नुसतं गुरुप्रचिती कामाची नाही. आपल्याला त्याची आत्मप्रचिती आली तर तो अनुभव, तोच तो अनुग्रह. बाणे तिहीची खूण तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण अत्यादरे मुमुक्षे. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, परिविषय लोलंगता, ऐस्या गुरुची निसार्थकता होणार नाही श्रीराम. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान लोकांना उत्तम प्रकारे समजावून सांगणारा एखादा वक्ता असेल की तो तुम्हाला अद्वैत तत्वज्ञान म्हणजे परमात्मा आणि आपण एकच कसे आहोत हे व्यवस्थित समजावून सांगणारा वक्ता भेटेल. पण तो वक्ताच विषयामध्ये गुंतलेला असला तर त्या वक्त्याचा उपयोग काय? बघा, आपण विषयात गुंतले, लोकाला विषयातनं बाहेर कधी काढणार? म्हणजे आपण मुक्त झालो तर लोकाला मुक्त करता येईल, आपण गुंतलेले लोकाला मुक्त कशी करणार? अद्वैत निरूपणी आगाध वक्ता, परी विषयी लोलंगता, ऐसिया गुरुची निसार्थकता होणार नाही श्रीराम. आपल्याला ते कळेल अद्वैत तत्त्वज्ञ काय म्हणजे, पण त्याचा अनुभव कधी येईल? जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही श्रीराम. आता कथा सांगताना अनेक शृंगार प्रधान असे कथानकं येतात की ज्यामध्ये रासक्रीडा आहे म्हणा की आणखीन काय, जिथे शृंगार प्रधान आहे, मग त्याच्यामध्ये ते शृंगार प्रधान सांगायचं आहे का ज्ञानप्रधान सांगायचं आहे, याचं तारतम्य त्याला असलं पाहिजे. ते किती प्रमाणात सांगायचं आहे, कोणती गोष्ट किती लांबवायची, कशात त्याच्यात येतात स्त्रियांची वर्णनं, याची वर्णनं, त्यातच गुंतून पडायचं आहे काय? नुसतं ती स्त्री सुंदर होती म्हणली की त्यात सगळं, मग ते नाही म्हटलं, त्याच्यात ते सगळं, ती किती सुंदर आहे, मग ते सगळ्या पायापासून डोक्याच्या केसापर्यंत वर्णन करायला लागला तर मनुष्य काय होईल? आलेला श्रोतासुद्धा त्या विषयात गुंतून पडेल, त्याला विषयातनं बाहेर कधी काढायचं? फक्त एका वाक्यात सांगून पुढे जायचं, ती स्त्री सुंदर आहे, संपला विषय. मग हे तारतम्य ज्ञान त्या वक्त्याजवळ पाहिजे. जैसा निरूपणे समयो तैसेची मनही करी वायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही श्रीराम.
निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे श्रीराम. निरूपण करताना सामर्थ्य आहे, पण श्रवण होता दुराशा बाधी सांगतायत ते खरं आहे का. मग श्रोत्याच्याच मनात संशय आला तर तो दृढ निश्चय कधी व्हायचा. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त त्यांसी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य अद्भुत सिद्धीचे नियोगे श्रीराम. पूर्वी ज्ञानी भक्त होते, म्हणजे भक्त बघा आपण कोण भक्त आहे, आपल्याजवळ एवढं ज्ञान नाही, पण भक्तही आहे आणि ज्ञानी आहे असे पूर्वी लोक होते. म्हणजे त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. भक्तही आहे आणि ज्ञानी पण आहे. पूर्वी ज्ञाते म्हणजे ज्ञान आहे पण वैराग्य नाही, मग काय कामाचं आहे. म्हणजे ज्ञान पण आहे आणि वैराग्य पण आहे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयाशी सादृश्य भगवंत, त्यांच्याबरोबर देव बोलायचा. तयाशी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्यही अद्भुत सिद्धीचे नियोगे. बघा सिद्धी म्हणजे फार कष्ट करून सिद्धी मिळतात, पण त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी. आणि साधू संतांना काही न करता त्या सिद्धी सहज प्राप्त होतात. त्यांना सिद्धी प्राप्त करावे लागत नाही. देवाची जशी तुमची भक्ती वाढत जाईल ना तसतसे सिद्धी आपोआप येत जातात. पण सिद्धीत गुंतला की देव लांब जातो. म्हणून साधू संतांच्या जवळ सिद्धी असल्या तरी काही ते त्यांचा सारखा उपयोग करत नाही. एखाद्याच्या मनातला फक्त विकल्प दूर करण्यापूर्वी ते या सिद्धीचा वापर आहे. म्हणजे चांगदेवाच्या मनात अहंकार काय होता, मी जिवंत वाघावर बसतो म्हणजे वाघ माझ्या स्वाधीन आहे, हातात सर्प आहे म्हणजे सर्प माझ्या स्वाधीन आहे, मेलेल्या माणसाला मी जिवंत करतो एवढं सामर्थ्य आहे, एवढं माझं आयुष्य आहे. मग हा त्याला अहंकार आहे कुणालाच, चांगदेवाला. मग त्याचा अहंकार दूर करण्यासाठी माऊली ज्या भिंतीवर बसली होती तिला सांगितलं चल ग बाई. निघाली, चालविली भिंत चालली. आकाशमार्गाने आले, बघतो हा याचा अहंकार दूर झाला ना चांगदेवाचा. माझी सत्ता सजीवावरती आहे पण निर्जीवावर माझी सत्ता नाही. भिंत निर्जीव आहे आणि ती आकाशमार्गाने चालते. अहंकार दूर झाला. त्याचा अहंकार दूर करण्याकरता हा घडलेला चमत्कार आहे. मग दरवारीला म्हणले चला कोणाकोणा पंढरपूरला यायचं आहे, बसा भिंतीवर. निघाले. असं केलं का माऊलीने? नाही केलं. त्या पैठणातल्या पंडितांचा गर्वहरण करण्यासाठी रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरे, तेवढ्यापुरता त्याचा वापर आहे. भक्ती मार्गाला लोकाला लागावं एवढ्यापुरतंच आहे ते. त्याचा काय वापर सतत करत नाही. सिद्धी आपोआप त्यांच्या मागे असतात, पण त्या सिद्धीच्या अष्टसिद्धी दासीबरी राबतात ज्याच्या घरी, तो न त्याची पर्वा करी त्याचे वैभव निराळे. म्हणजे पूर्वीच्या काळी अशी ज्ञानी होते, भक्त मंडळी होती, विरक्त मंडळी होती, ज्यांच्याशी देव प्रत्यक्ष बोलायचा, ज्यांना सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त असायच्या. ऐसे तयांचे सामर्थ्य, असं त्या ज्ञानीभक्तांचं सामर्थ्य होतं. आमुचे ज्ञानाचे नुसते व्यर्थ, आमच्याजवळ नुसतं ज्ञान आहे म्हणाले, पण ते सामर्थ्य आहे का? नाही. आमुचे ज्ञानाचे नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे श्रीराम. निशेष दुराशा तुरे लोटे तरीच भगवंत भेटे. बरं समजा एखाद्याकडे एवढं प्राप्त झालं, ज्ञानीही आहे, वैराग्य पण आहे, सगळ्या सिद्धी प्राप्त आहे, पण त्याचा जर अहंकार झाला तर पुन्हा देव दूर. म्हणजे ज्ञान आहे, माझ्याजवळ केवढं ज्ञान आहे, देव गेला लांब. मला या सगळ्या सिद्धी प्राप्त आहेत, देव गेला लांब. म्हणजे हे सगळं प्राप्त होऊन जर त्याचा अहंकार झाला तर देव त्यांच्यापासून पुन्हा लांब जाणार. ऐसे तयाचे सामर्थ्य आमचे ज्ञानचे नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे श्रीराम.
निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे दुराशा धरता ते उकटे शब्द ज्ञाते कामेक श्रीराम. जे नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. अद्वैत तत्वज्ञान नुसतं आपल्याजवळ असून उपयोग नाही. मनामध्ये दुराशा पाहिजे, म्हणजे मनामध्ये वैराग्य पाहिजे, तर त्या ज्ञानाचा उपयोग आहे, नाही तर ज्ञानाचा उपयोग काही नाही. बहुत ज्ञाती नागवली कामनेने वेडी केली कामना इच्छिताची मेली बापुडे मूर्खी श्रीनाम निश्चना. आता एवढं सगळं प्राप्त झालेलं असताना सुद्धा बघा विचारलंय की त्या कामाला एवढं का घाबरायचं. काम म्हणजे मदन, त्याला एवढं का घाबरायचं. तो म्हणले अहो तो कधी माणसाच्या मनामध्ये मोह निर्माण करेल त्याचा काही भरोसा नाही. एवढं सगळं मिळालेलं एका क्षणात जात. काय म्हणले बघा, बहुत ज्ञाती नागवली कामनेने वेडी केली कामना इच्छिताची मेली बापुडे मूर्खे. मग संत कसा पाहिजे. निशेष कामना रहित, ज्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत, असा तो संत. अवघ्या वेगळे मत अक्षय ज्याचे श्रीराम. सगळ्यापेक्षा याचं मत वेगळं. कारण तो त्या मताशी ठाम आहे. निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत. अवघ्या वेगळे मत अक्षय ज्याचे श्रीराम. अक्षय ठेवा सकळांचा परी पांगडा फिटेना शरीराचा. तेने मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती श्रीराम. सिद्धी आणि सामर्थ्य झाले तेने देहास महत्व आले. पुढे बेंचाड वळावले देहबुद्धीचे श्रीराम. आता एखाद्या ज्ञानी माणसाला सिद्धी प्राप्त होईल. त्या सिद्धीच्या योगाने फार मोठा त्याचा प्रपंच वाढेल. लोक म्हणायला लागतील काय महापुरुष आहे, काय महापुरुष आहे, बघा याने नुसतं मनाला आणलं तर सगळं घडतंय. लोक म्हणायला लागतील. आता लोक कौतुक करायला लागल्यानंतर काय होतं, जी देहबुद्धी जायला पाहिजे ती देहबुद्धी वाढायला लागते. लोक मला किती चांगलं म्हणतात, लोक मला किती चांगलं म्हणतात, ती देहबुद्धी वाढायला लागते. मग एवढं सगळं मिळवलेलं वाढतात. कारण देहबुद्धी जायला पाहिजे तर ती आत्मबुद्धी येईल. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी झाली पाहिजे. उलट यांनी काय व्हायला लागले, देहबुद्धीच वाढत चालली. सिद्धी आणि सामर्थ्य झाले तेने देहास महत्व आले. पुढे बेंचाड बडावळे देहबुद्धीचे श्रीराम. सांडूने अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख. कामनेसारखे दुःख आणि काहीच नाही श्रीराम. सांडून अक्षय सुख सामर्थ्य इच्छिते ते मूर्ख. अक्षय सुखाचा ठेवा सांडायचं आणि साध्या साध्या गोष्टींनी मिळण्यात आनंद मानायचा, असं जर ज्ञानी माणसं करायला लागली. आता बघा माझं एवढं आहे ना, मग एवढं मोठं झालं आहे, तेवढं आहे ना तेवढं मोठं झालं आहे, असं आहे ना असं झालं आहे, तो त्याच्यातच गुंतून पडला ना. त्याच्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. हे सगळं आहे पण माझं यात काही नाही. पण त्याला वाटतं हे सगळं मिस केलं माझंच आहे. अरे तुझं काय बाबा. त्याला याची जाणीव पाहिजे की ज्या क्षणी असं वाटेल यातनं निघून जायचं त्या क्षणी कोरडेपणाने निघून जाता आलं पाहिजे. म्हणजे तो गुंतलेला नाही असं त्याचा अर्थ होतं. सगळं करायचं पण कशात गुंतायचं नाही. कामने सारखे दुःख आणिक काहीच नाही श्रीराम. कामना म्हणजे काय, इच्छा. आज म्हणले काय आम्हाला कुठं कायमची भाड्याने जागा मिळत नाही. अरे देवाला प्रार्थना केली, देवा दर 11 महिन्याने विराट पाठीवर घेऊन जायची कंटाळा आला आहे, मला एक कायमची भाड्याची खोली मिळू दे. झालं. एकाने 1 म्हणजे 1+1 बांधतात बघा. त्यांनी विचार केला आपल्याला कुठंतरी भाडे करू पाहिजेच. म्हणजे आपल्याला शेजार मिळेल. त्यांनी बांधलं होतं मातीचं घर. मालक वरती राहत होता, भाडे करू. आता खाली याचा आता ददाच संपली. काय की म्हणले कायमचं भाडे करू मिळाला, मग आता आपल्याला काही घर सोडायचं कोणी तगादा करणार नाही. एवढं त्याची इच्छा पूर्ण झाली की दुसरी वाढली. आता हे मातीचंच घर आहे हो, त्यापेक्षा
चांगल्या सोसायटीत जर मला कायमचं भाडे करून मिळालं तर बरं आहे. म्हणजे काय कामना आहे ती वाढत जाते. जसं रेल्वेचा डबा आला, प्लॅटफॉर्मवर ही गर्दी, त्याला वाटते मला नुसतं आत मिळायला शिरलं तरी बरं आहे. झालं तेवढ्या गर्दीत बिचाऱ्याला आत शिरायला मिळालं. मग म्हणतोय जरा मला हवा येईल अशा ठिकाणी जागा मिळाली तर बरं, तिथं उभा राहिला. पुढं म्हणला काही नाही, तर सारखं लक्ष या खुर्चीवर बसल्याकडे. चौथं सीट मिळालं तर बरं आहे. चौथं सीट मिळालं. आता म्हणतोय नाही चौथं सीट नाही, हा शेजारचा कधी उठतोय म्हणजे मला 3च सीटावर बसता येतंय. पुन्हा म्हणतोय हा बाजूचा कधी उठतोय खिडकीजवळ जाता येतं. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी. कामना म्हणजे इच्छा, त्याला कधी अंतच नाही. आमचं असंच होतं. सुरुवातीला आम्हाला काय, एक दिवस काम केले की 12 आणे मिळायचे. मग असं वाटलं नाही बाबा, त्याच्या माझ्या मित्र 1 रुपया मिळवताना रोज, मला तर 1 रुपया मिळालं तर सुख आहे. 1 रुपयाचं काय मिळायला लागलं, दुसऱ्याला 1.25 रुपये मिळायचा. मग मला वाटायचं ते काम मला मिळालं तर बरोबर आहे, 1.25 रुपये मिळायला लागला. मग एकाला 5 रुपये होतं, ते मला वाटायला लागले की ते 5 रुपये मला मिळालं तर बरं होईल. ते आम्ही पंढरपूरला त्यावेळी यात्रा भरायची आणि मग आयडेन लावायला, कॉलरा इंजेक्शन असायचे, आयडेन लावायला 12 आणे. मग म्हणले दुसरं ते पावती करणाऱ्याला रुपया, आणि मग तिसरं असंच चेकरला 1.25 रुपया, आणि म्हणले इंजेक्शन करणारा डॉक्टर जाणार तर 5 रुपये. मग ते शिकून घेतलं. मग कॉलराचे इंजेक्शन द्यायला लागलं. म्हटलं बरं झालं बाबा, 5 रुपये रोज मिळत आहे. मग असं वाटायला लागलं नाही ना, आपल्याला 150 पगार पाहिजे, मग 300 पाहिजे, मग 500 पाहिजे, मग काय पाहिजे. त्याला काय अंत आहे का. 5,000 मिळालं तर बरे, मग म्हणले 10,000 मिळालं तर बरे, म्हणले 25,000 मिळालं बरे, 50,000. नाही म्हणले 1 लाख रुपये होईना पगार. नाही म्हणले 1 लाख नको, मला 5 लाखाचं पाहिजे. कुठे त्याला अंत आहे का. अंत नाही. म्हणजे कामनेला अंत नाही. सांडून अक्षय सुख सामर्थ्याची तिथे मूर्ख, कामनेसारखे दुःख आणि काहीच नाही. श्रीराम ईश्वरे विण जे कामना. आता हे कोणाबद्दल चाललंय, सामान्य माणसाबद्दल चाललं नाही. जे गुरु आहेत त्याच्याबद्दल चाललंय. ते गुरु जर याच्यामध्ये कामनेमध्ये गुंतून पडले तर मग शिष्याला कामनारहित कधी करणार. मग कामना कशाची पाहिजे. ईश्वरे विण जे कामना. आजी तुम्हाला इकडे पहिलं सीट ठेवलंय, इकडे इकडे या इकडे, म्हणजे माझं पण लक्ष राहत नाही. ईश्वरे विण जे कामना तेणे गुणे नाना यातना. आपल्याला परमात्मा भेटायला पाहिजे, ही खरी कामना पाहिजे. खरी इच्छा काय, मला देव भेटावा. आम्ही पूजा करतोय, लोकांनी आम्हाला म्हणावं केवढी मोठी पूजा घातली. काय म्हणले, आम्ही पूजा करतोय. तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. काय म्हणले, देवाचे चाडे आळवावे देवा. तो देव मला प्रसन्न व्हावा म्हणून मी देवाची पूजा करायची. देवाचे चाडे आळवावे देवा. देवाच्या प्राप्तीसाठी देवाची पूजा करायची. म्हणले हे गुरु झाले, पण यांच्या मनातल्या कामना अजून संपलेल्या नाही. खरी कामना काय पाहिजे, मला देव भेटावा ही कामना पाहिजे. ईश्वरे विण जे कामना तेची गुणे नाना यातना. पावते होती पतना वरपडे प्राणे श्रीराम. होता शरीरासंत सामर्थ्य निघून जात. सैखे अंतरला भगवंत कामना गुणे श्रीराम. पुढे पुढे शरीराचं सामर्थ्य निघून जातं. ऐश्वर आहे पण भोगायला सामर्थ्य नाही. चणे आहेत तर दात नाही, दात आहेत तर चणे नाही. सगळं ऐश्वर आहे पण म्हणजे डायबिटीज झालंय, काही गोड खायचं नाही. म्हणले गोड नको. म्हणले तुम्ही पराच्या गादीवर झोपताना, नाही डॉक्टरने सांगितलं घोंगडीवर झोपा. आता तो मनुष्य विचार करतोय, पहिल्यांदा मी घोंगडीवरच झोपत होतो. आता म्हणले पुन्हा डॉक्टर एवढं सगळं ऐश्वर्य म्हणून घोंगडीवर झोपा म्हणून सांगतोय. पूर्वी म्हणले मी भाजी भाकरी खात होतो, आता डॉक्टर सांगतात बाकी काहीच खाऊ नका, भाकरी भाजीच खा. काही वेळा ते तिखट मीठ काहीच घालू नका, तसंच खा. ते म्हणले गरिबीत हेच खात होतो की, आता एवढी श्रीमंती मिळाल्यानंतर सुद्धा तू नाही. म्हणजे वैभव मिळाले पण ते भोगण्याचं सामर्थ्य नसेल तर काय काम. आता शरीराला म्हणजे सगळं वैभव समोर आहे, पण शरीर त्याला आता पात्र राहिलेलं नाही. काही उपभोग घ्यावेत असे शरीराची ताकद राहिलेली नाही.
होता शरीराशी अंत सामर्थ्य निघून जातं, सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. एवढं सगळं मिळवलं, पण जे मिळवण्यासाठी मनुष्य देह मिळाला तो परमात्मा मात्र काही मिळाला नाही. ज्याच्यासाठी हा मनुष्य देह दे भगवंताला आपण मागून घेतला, तो भगवंताने दिला पण आपल्याला. बरं म्हणजे असा दिला नाही आंधळा आहे, पांगळा आहे, खोळा आहे असं नाही. सर्व अवयव जिथल्या तिथे आरोग्य संपन्न असं शरीर भगवंताने दिलं. आणि तरीसुद्धा ज्याच्या प्राप्तीसाठी हा देह मिळाला ते मात्र आम्ही साध्य केलं नाही. सेखी अंतरला भगवंत. आता हे भगवंताच्या आमच्यामध्ये अंतर का पडलं? का नाही देव भेटला? कामना गुणे श्रीराम. त्या कामनेच्या मागे आम्ही लागलो म्हणून देव आम्हाला भेटला नाही. म्हणून निकामता विचारू दृढ बुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरु पैलवारो पावी भवाचा श्रीराम. म्हणून निकामता विचारू म्हणजे ज्या सद्गुरू कोणाला म्हटलंय, ज्याच्या जवळ कामनाच काही नाही, काही मिळवायचंच नाही आहे, द्यायला आलाय. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. म्हणले काय कशासाठी आता? काही नाही, आता जे आहे ते द्यायचं आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. म्हणून निकामता विचारू. बघा शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे रत्न माणकं पाठवली. ते म्हणले मला काय नाही, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. असं आम्ही म्हणणं निराळं, कुणी आम्हाला आणून दिलं म्हणेल त्या इकडे पाके. हे म्हणणं निराळं लक्षात घ्या, आणि तसं आचरण असणं निराळं. तत्वज्ञान कथा सांगणं निराळं, आणि तशी वृत्ती म्हणजे वैराग्यमय वृत्ती होणं निराळं, आणि वैराग्यावर प्रवचन करणं निराळं. तेवढं पात्रच आपल्याला अंगी यायला ती अनेक जन्माचं पुण्य आणि गुरुची कृपा लागते, त्याशिवाय ते प्राप्त होत नाही. म्हणून निकामता विचारो दृढ बुद्धीचा निर्धारो. त्यांचा दृढ निश्चय असतो, एका भगवंताशिवाय चिंतन नाही. बघा ज्या वेळेला पहिल्यांदा महाराज भेटले, पितांबर आणि त्या दोघांना भेटले, तर भेटल्यानंतर त्यांनी महाराजांना कसं पाहिलं, महाराज कसे होते त्यावेळेला. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेत नमस्कार केला चित्ती संतोष पाहुण्या. आपल्या आनंदात रममाण झालेला असा तो योगी पाहिला आणि त्यांना नमस्कार केला. म्हणजे साधू संत जे आहेत ना ते आत्मानंदामध्ये मग्न असतात. आपल्याला आनंद मिळतो, काय व्यावहारिक गोष्ट काही मिळाली की आनंद. त्यांच्याजवळ काही आहे का? अंगावर वस्त्र पण नाही, पण तरी आनंदात आहे. ते म्हणले आम्ही भगवंताच्या नामरूपी आनंदात आहोत, आम्हाला बाकी काही नको. त्या नामाचा आनंद आहे. मुख्य सद्गुरूचे लक्षण. मुख्य सद्गुरूचं काय लक्षण आहे? त्याच्याजवळ काय पाहिजे? आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान. निश्चय पाहिजे परमात्माचे. मला परमात्मा भेटलाय, मला जे कोणी शरण येतील त्यांना मी देव भेटवीन. निश्चय पाहिजे. माझा उद्धार झाला, या जीवाचा मी उद्धार करीन. मुख्य सद्गुरूचे लक्षण. आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती श्रीराम. आपल्या आत्मस्वरूपाशी रममाण होता आलं पाहिजे, आणि आपल्यासारखं शिष्याला करता आलं पाहिजे. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणजे आपल्याला जो हा आनंद प्राप्त झाला आहे तोच शिष्याला प्राप्त करून दिला. जसं विवेकानंदाने विचारलं होतं आपल्या परमहंस, आपले जे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस, त्याला प्रश्न विचारला होता की तुम्ही जसा देव पाहिला तसा तुम्ही मला दाखवाल का? ते म्हणले तू मला जसा दिसतोस तसाच मी तुला देव दाखवीन, पण मी सांगतो त्या मार्गाने गेल्यानंतर देव भेटेल. तुला त्या मार्गाने जायची तयारी आहे का? नुसतं ते काही खेळ आहे का? चला मला देव दाखवा. त्याचा श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास, मग आत्मसाक्षात्कार. ते काय आत्मसाक्षात्कार हे लगेच
पी हळदन हो गोरी असा नाही आहे. कैसेने माऊली सांगतात, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगा राही निवांत शिण शिवाया. अरे देव काय लगे भेटतो का? त्याच्यासाठी काहीतरी कर, मग भेटेल. मला सारखी भीती वाटते घड्याळ. 15 मिनिट नाही, असं वाटतं की मी पुढे चाललो काय घड्याळ. 6:30 वाजून गेलेत का म्हणून मधनं बघतो मी घड्याळाकडे. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती श्रीराम. याही वरी वैराग्य प्रबळ. आणि काय पाहिजे त्या सद्गुरूकडे? त्याचं वैराग्य पाहिजे, प्रबळ असं वैराग्य सद्गुरूजवळ पाहिजे. वृत्ती उदास केवळ, वृत्ती उदासीन पाहिजे. विशेष आचरे निर्मळ स्वधर्माची, स्वधर्माचं आचरण करणारा पाहिजे. याही वरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर श्रीराम. इतकं सगळं झाल्यानंतर मला सगळं आलंय हा भाव नाही. अध्यात्म निरूपण, अध्यात्म श्रवण, मी झालो असं ते कधीच म्हणत नाही. एक मोठे गुरु होते, त्यांच्या हाताखालनं लाखो शिष्य तयार झाले आणि सगळे प्रबळ ज्ञानी झाले. गुरुपौर्णिमेला सगळे जाऊनले. तेव्हा त्यांना आपल्या गुरुबद्दल अभिमान होता की पहा आमच्या गुरुजवळ केवढं ज्ञान आहे. मग सगळ्यांची भाषणं झाली गुरुपौर्णिमेला, आमचे गुरुकडे, आमचे गुरुकडे, आमचे गुरुकडे. मग त्या गुरुनी आपल्या सगळ्या शिष्यांना घेतलं आणि ती गंगा वाहत होती तिकडे घेऊन गेले आणि त्याने गंगेतलं पाणी उचलून घेतलं हातात. ते म्हणले माझ्याजवळ ज्ञान केवढं आहे, या ओंजळीत जेवढं गंगेचं पाणी नाही हा ज्ञानाचा सागर आहे म्हणाले. त्यात ओंजळीत माझ्या जेवढं सापडलं तेवढं मी घेतलं, त्यातलं तुम्हाला दिलंय. विचार करा, एवढा मोठा ज्ञानी मनुष्य पण सांगतोय मला काही कळत नाही. म्हणजे असं याहीवरी अध्यात्म श्रवण, इतकं ज्ञानी असून सुद्धा अध्यात्माचं श्रवण आहे. तिकडं कीर्तनकार चालले, महाराज बाहेर बसून कीर्तन ऐकतात. याहीवरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निर्वण, जेथे परमार्थ निरंतर श्रीराम. आणि ज्याला भगवंताची कथा करता येते अशी ज्ञानी माणसं आहेत, ते कथा करतात, निरूपण करतात, परमार्थाचं विवरण करतात. जेथे सारासार विचार, जे त्या सद्गुरूजवळ काय पाहिजे, जेथे सारासार विचार होय जगदुद्धार, नविदा भक्तीचा आधार, बहुत जनासी श्रीराम. म्हणजे त्याच्याजवळ सद्गुरूजवळ सारासार विचार बुद्धी पाहिजे, नविदा भक्ती, त्याचं ज्ञान पाहिजे. म्हणून नविदा भजन जेथे प्रतिशिले साधन, हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे श्रीराम. मग हे सगळं त्या गुरुजवळ आहे की नाही बघायला पाहिजे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नावण, हे सगळं आहे का त्याच्याजवळ? आपण आपलं ऐकलंय आता नविदा भक्ती कशी. म्हणून नविदा भजन जेथे प्रतिशिले साधन, हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे श्रीराम. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन. आतमध्ये ज्ञान आहे पण बाहेरचं भजन सोडलंय का? आता तुकाराम महाराजांना ज्ञान झालं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही केवढे आहेत? आपण काल सांगितलं या 5.5 कोटी देह नाही, अणुरणी होणे थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे आकाशा म्हणाल तर मी सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि म्हणाल तर या सबंध विश्वाला व्यापून राहतो. मग एवढं ज्ञान ज्याला प्राप्त झालंय त्यांनी तुकाराम महाराजांनी कीर्तन सोडलं का भजन सोडलं? नाही म्हणजे आता मला एवढं ज्ञान झालं मी कशाला कीर्तन करायला जाऊ, मी कशाला भजन करू? आता बघा स्वामी समर्थांच्या हातामध्ये सुद्धा जपाची माळ आहे आणि रामदास स्वामीच्या हातामध्ये जपाची माळ आहे, गोंदवलेकर महाराजांच्या हातात जपाची माळ आहे. प्रत्यक्ष शंकर राम नाम घेत आहेत. म्हणजे त्यांनी काही साधना सोडली आहे का? साधना सोडली, अखंड गण 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 हात बोते, गण 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 हात बोते चालू आहे ना त्यांचं. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाहेर निष्ठेचे भजन, तेथे बहुस भक्तजन,
विश्रांती पावती श्रीराम. तेथे अनेक भक्त विश्रांती पावती. मी ते अमलानंद महाराजांना विचारलं होतं, आता तुम्हाला जप करायचं काय काम? म्हणजे आम्ही ठीक आहे म्हटलं, तो फोटोतला देव वेगळा आहे आणि त्याची पूजा करणारा मी वेगळा आहे असं आम्हाला वाटणं ठीक आहे. आम्ही अजून पहिली दुसरी KG आहेत म्हणलं, आम्हाला ते वाटणं ठीक. पण तुम्ही कशाला म्हणलं या स्वरूपानंदांच्या फोटोची पूजा करताय, स्वामी समर्थांच्या फोटोची पूजा करताय? ते म्हणले हे ज्ञान मला झालं आहे, पण माझ्याकडे येणाऱ्या शिष्याला झालं आहे का? नाही झालेलं, म्हणून त्याच्यासाठी मला ते करावं लागतं म्हणले. मोठी माणसं वागतात तशी लहान मुलं वागतात ना. मला काही करणं शिल्लक नाही होताना, त्यांना काय करायचं? पण समाजाला एक मार्गदर्शन करायचं म्हणून ते करतात. काय मिळवायचं त्यांना? प्रत्यक्ष परब्रह्म प्राप्त झाला, आता काय मिळवायचं? अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, तेथे भक्तजन विश्रांती पावती श्रीराम. नाही उपासनेचा आधार, तो परमार्थ निराधार, कर्मे विनानाचार भ्रष्ट होती श्रीराम. म्हणून जिथं उपासनेचा अधिकार नाही, म्हणजे जिथे उपासनाच चालत नाही तिथे मग स्वैराचार आहे. म्हणून उपासनेला महत्त्व आहे. उपासनेचा आश्रय हो, उपासने बी निराश्रय हो, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. उपासना महत्त्वाची. उपासनेच्या योगाने म्हणजे आपलं पारायण आहे, वाचन आहे, राम उपासना आहे, तुमची गीताही आहे, विष्णू सहस्रनाम आहे, तुम्ही सगळं करता, ते ही सगळी उपासना आहे. या उपासनेच्या योगाने आपलं मन त्या भगवंताकडे लागतं. बघा, जो विषय वाचूत ना तसं आपलं मन तयार होतं. आपण एखादं खाद्य संस्कृतीचं पुस्तक वाचायला घेतलं की आता नाही, हे एक प्रकार मी करूनच बघणार. मन काय झालं, तिकडे गेलं. म्हणजे पदार्थ कसे तयार करतात, कसे करीन ह्याच्यात गेलं. मग म्हणले प्रवास वर्णनाचं पुस्तक वाचायला घेतलं, काय नाही आता आपण जायचंच बरं का, आता गाडी करायची सगळीकडे जाऊन बघून यायचं. म्हणजे ज्या प्रकारचं वाचन तुम्ही करणार त्या प्रकारचे विचार मनामध्ये येणार. मग जो अध्यात्मशास्त्राचं वाचन करतोय त्याच्या मनामध्ये अध्यात्मशास्त्राचे विचार येणार. म्हणजे मन काय, तुम्ही जे वाचता तसं मन तदाकार होतं त्या विषयाशी. आणि म्हणून काय वाचावं हे कळलं पाहिजे. कोणते ग्रंथ वाचावेत की जेणे आपल्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम निर्माण होईल, अशी कीर्तनं, भजनं, पुराणं हे आपण ऐकावी. नाही उपासनेचा आधार, तो परमार्थ निराधार, कर्मे विनानाचार भ्रष्ट होती श्रीराम. म्हणून काय पाहिजे त्या सद्गुरुजवळ? ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा, निरूपण, श्रवण, मनन, नीती न्याय मर्यादा. एवढं सगळं त्या सद्गुरुजवळ आहे का बघायचं. यादीच घेऊन जायची, बघायचं यातलं आहे का त्याच्याजवळ. काय काय बघा, आपल्या सद्गुरू पाहिजेत ना, मग हे बघायचं हे यातलं त्या कॅटेगरी आहे का, याच्यात बसतोय का ते बघायचं. काय आहे बघा. म्हणून ज्ञान, त्याच्याजवळ ज्ञान आहे का. बरं नुसतं ज्ञान आहे का, वैराग्य पण आहे. ते नुसतं वैराग्य कामायचं नाही, ज्ञानयुक्त वैराग्य महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञानही पाहिजे आणि वैराग्य आहे का. पहिली कॅटेगरी काय, त्याच्याजवळ ज्ञान आहे का. दुसरी कॅटेगरी काय, त्याच्याजवळ वैराग्य आहे का. तिसरी काय आहे, म्हणून ज्ञान वैराग्य, तो भजन करतो का, म्हणजे नामस्मरण करतो. भजन, स्वधर्म कर्म, म्हणजे प्रापंचिक असेल तो प्रापंचातले कर्तव्य पार पाडतो का नाही. म्हणाने म्हणजे मी देवदेव करणार, माझं काय बाकी असं नाही. प्रपंचात जे काही आपल्यावर जबाबदारी आहेत त्याही पार पाडता आल्या पाहिजे. म्हणून स्वधर्म कर्म, काही साधन करतो का. कथा निरूपण त्याला जमतंय का. कथा निरूपण, श्रवण, मनन. आपल्याला सर्व ज्ञान आहे असं नाही, आपण किती ज्ञान घेणार. मग कोणी कीर्तनकार प्रवचनकार का आले तर आपण जाऊन तिथं बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. श्रवण, बरं जे ऐकले त्याचं मनन केलं पाहिजे. श्रवण, मनन, नीती न्याय मर्यादा याचं तो आचरण करतोय का. मग हे सगळ्या कॅटेगरीत त्याला बसतोय का. यामध्ये एक असे उणे
तेने ते विलक्षण दिसे म्हणून सर्वही विलसे सद्गुरु उपासे श्रीराम. यात एक जरी कमी असले तर तो सद्गुरू नाही, गुरु आहे पण सद्गुरू नाही. यात एक जरी कमी असेल तर तो गुरु आहे पण तो सद्गुरू नाही. बघा काय म्हटलंय, यामध्ये एक उणे असे तेने ते विलक्षण दिसे म्हणून सर्वही विलसे सद्गुरु उपासी श्रीराम. हे सगळे गुण त्या सद्गुरूजवळ असावे लागतात. तो बहुतांचा पालन करता, त्यास बहुताची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरु उपासी श्रीराम. तो बहुतांचा पालन करता, तो अनेकांचं पालन पोषण करतो, त्याला बहुतांची असे चिंता. सगळ्याची काळजी यालाच. आपल्याला काय वाटतं, तुम्ही कशाला काळजी करता, ती बघतील ना बाकीचे, याला सगळ्याची काळजी. तो बहुतांचा पालन करता, त्याशी बहुतांचे असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरु उपासे श्रीराम. अनेक प्रकारची साधनं सद्गुरूजवळ असतात. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सवेची भ्रष्टे, या कारणे दुरीदृष्टे महानुभाव श्रीराम. म्हणून साधना महत्वाची, ती सद्गुरूजवळ असते. आचार उपासना सोडती, ते भ्रष्ट अभक्त दिसते, जळो दयाची महंती कोण पुसे श्रीराम. महंत आहे पण त्याचा आचारही चांगला नाही, विचारही चांगला नाही, कोण विचारणार त्याला. आचार उपासना काहीच नाही. आचार उपासना सोडती, ते भ्रष्ट अभक्त दिसते, जळो तयाची महंती कोण पुसे श्रीराम. मग ज्ञानी माणसं त्याला विचारणार नाहीत, अज्ञानी माणसं त्याच्या मागे लागतील, ज्ञानी माणसं त्याच्या मागे लागणार नाहीत. कर्म उपासनेचा अभाव, तेथे भकादेशे झाला ठाव, तो कानकोंडा समुदाय प्रपंच असते श्रीराम. हिचे तिचा गुरु, तोही कानकोंडा विचारो, ब्रह्म जैसा चोरू तैसा दडे श्रीराम. अज्ञानी माणसाला गुरु केलं तर काय होईल. चार लोकांच्या देखत हा आमचा गुरु आहे म्हणून सांगता येणार नाही. ब्रह्मसवेद एकदा त्याचे तीर्थ नाही घेता, अथवा प्रसाद सेविता प्रायश्चित्त पडे श्रीराम. तीर्थप्रसादाची सांडी केली, तेथे नीचता दिसून आली, गुरुभक्ती ते सटवले, एकाहून एके श्रीराम. मग तिथे जर गुरुचा आपण अनादर केला तर ते पाप आपल्याला लागणार. राहिलेल्या कथा वागता उद्या. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा, करोमि यद्यं सकलं परस्मै, अच्युतं केशवं रामनारायण, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं, हरे राम 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 हरे हरे, बाहेरचा लाईट लावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती. गळ्यामध्ये खुले त्यावरी, लाजला
कस्तुरी मितीना जल्लरी नाचती गुंतले आरती सद्गुरु गजानन महाराज की जय। पुंडलिक वरदा। जय जय रघुवीर समर्थ।